हॅलो. तुझे तेवर बघून ना सरळ सरळ कळते की तू विसरलीयस. अगं आपल्याला 2 डिझाईन्स दाखवायचेत क्लायंट्सना. आय नो पल्लू, पण त्यांच्याकडे आज जाणं कंपल्सरी आहे. ऑफकोर्स. व्हॉट डू यू मीन? लिसन, ऑलरेडी आपलं खूप दुर्लक्ष होते हा कामाकडे. एवढा सगळा बॅकलॉग भरून काढायचे. चल चल लवकर तयार हो आता. पण आज मॅडम नीतू ऑफिशियल सुट्टीवर आहे, सो मला आज नाही जमणार. सॉरी. काय? हां, आज मी माझ्या आभासला भेटणार आहे संध्याकाळी. व्हॉट? येस, फायनली मी आज माझ्या आभासला भेटणार आहे. एक मिनिट. पण कसं काय, म्हणजे कसं भेटणार आहेस? तो कसा काय रेडी झाला? माझी विल पॉवर आणि सायराच्या एफर्ट्सचा रिझल्ट आहे की आज फायनली संध्याकाळी मी माझ्या आभासला भेटणार आहे सायराच्या घरी. म्हणून साईराजने तुला कॉल केला. एक मिनिट नीतू, पण मला ना ह्याच्यात थोडी गडबड वाटते. आय एम सॉरी, पण बघ ना, तो काय एवढा सगळा इनिशिएटिव्ह घेतोय तुझी आभासची भेट घडवून देण्यात, आणि एवढा तुझ्याबद्दल त्याला का कन्सर्न वाटतोय? अगं कारण आता सुधारलाय ना तो, आणि त्याला आभासला पर्सनली भेटून थँक्यू सॉरी वगैरे म्हणायचंय. आणि एवढंच नाही, त्याच्याकडनं काही म्युझिक कॉन्सेप्ट्स आहेत जे त्याला आभास बरोबर डिस्कस करायचे. व्हॉट एव्हर दॅट बी, पण तू त्याच्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे. म्हणजे तू ओळखतेसच किती ना त्याला, आणि आभासला भेटवणं एवढं सोपं असतं तर आपल्या ऋषीने नसती का घडवून दिली? प्लीज पल्लू, ऋषीचं नाव घेऊन ना माझा मूड ऑफ करू नकोस तू का. आणि एनिवे, तुला लक्षात नसेल तर मी रिमाइंड करून देते तुला, ऋषीचं प्रेम आहे माझ्यावर. त्याच्या प्रपोजलला मी नकार दिलाय, सो ऑब्व्हियसली तो माझी आणि आभासची भेट का घडवून देईल? त्याला क्लिअरली माहितीये की माझा आभासवर खूप प्रेम आहे. सो नॅचरली मी आणि आभास भेटलो तर त्याचा पत्ता कट होईल ना. आता येतंय का लक्षात तुझ्या की काय कॅल्क्युलेशन्स आहेत त्याचे? सो प्लीज त्याची तरफदारी करणं बंदच कर. नीतू, लिसन, ते जे काही असो, माझं म्हणणं फक्त इतकं आहे की तू त्या साईराजला नाही फारशी ओळखत. कशावरून तो पुन्हा एक नवीन गेम खेळत नाहीये? यु नो व्हॉट, माझ्या आणि आभासच्या भेटीबद्दल सांगून ना मी चूक केली उगाच. सांगायलाच नको होतं तुला. आणि प्लीज पल्लू, मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण माझं डिसिजन फायनल आहे. माझ्या आभासला भेटायला आज संध्याकाळी मी सायराच्या घरी जाणार म्हणजे जाणार. शून्य मार्क मिळालेल्या त्याला. हा बोल पल्लवी. हॅलो ऋषी. अरे यार, ही नीतू. आता काय झालं? तू बोलली होतीस ना तिच्याशी. हो बोलले मी, पण ती ऐकेल तर ना. तिचं आपलं तेच चालू आहे. ती संध्याकाळी आभासला भेटणार म्हणजे भेटणारच ठरवलंय तिने. तुला माहितीये मला काय वाटतं? तिला ना आपल्यापेक्षा त्या साईराजवर जास्त विश्वास वाटतोय. हा प्रॉब्लेम संपतच नाहीये. काय करायचं काय कळत नाहीये मला. हो ना ऋषी, तू एक काम कर, तू आभासला फोन कर आणि त्याच्याशी बोलून घे. त्याला विचार हा सगळं काय प्रकार आहे, आणि ना म्हणजे आपल्याला ऍटलीस्ट कन्फर्म होईल की साईराज तिच्याशी खरं बोलतोय की आभासच्या नावाने फसवतोय. हा चालेल? हा ओके, मी बोलतो आभाशी. डोंट वरी. थँक्यू यार. बाय. हा कामिनी बरोबर पण आज संध्याकाळीच बाहेर जायचंय. काय करू काहीही करून कामिनीला आजच्या प्लॅनसाठी अवॉइड करावं लागणार आहे. आजपर्यंत खूप ऐकून घेतलं तुझं. आता पुन्हा पुन्हा त्या चुका निदान मी तरी करणार नाही. बाबा प्लीज एकदा, मी काय म्हणते ते तुम्ही आय प्लीज यू अंडरस्टँड राईट. तू तरी समजव ना बाबा. बाई, तुला माहितीये ना आमचं उत्तर काय असेल? कशाला सारखे सारखे तेच तेच प्रश्न विचारतेस? तू विसरली असशील, आमच्या अजून लक्षात आहे.
गेल्या वेळेला आभासला भेटायला म्हणून तू आणि ऋषी कुठेतरी लांब निघून गेला होता. काय झालं? भेटला का आभास? नाही ना? अगं तेव्हा स्थिती काय होती, कामिनीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून आम्हाला परत यावं लागलं होतं. आणि मी तुला सांगते ना, तो आम्हाला अगदी भेटणारच होता. हेच मला म्हणायचंय. कामिनीचा प्रॉब्लेम झाला होता. हा? कुणामुळे प्रॉब्लेम झाला? सांग ना, कुणामुळे प्रॉब्लेम झाला? साईराजने कामिनी आणि ऋषीला किती त्रास दिला हे विसरली आहेस तू? मान्य आहे, तो तुझा मित्र आहे, पण इतका विश्वास टाकावा, इतका जवळचा मित्र आहे तो? ठीक आहे, म्हणजे तो आपल्या घरी आला, त्यांनी माझी आणि निलिमाची माफी मागितली, याचा अर्थ त्यांनी जे काही केले ना त्याबद्दल आम्ही त्याला माफ केलेलं नाहीये, लक्षात घे. ठीक आहे, तू जाणार असशील तर जा, पण पल्लवीला बरोबर घेऊन जा. बाबा बघा, तुमची काळजी कळते मला, खरंच कळते, आय अंडरस्टँड. पण प्लीज समजून घ्या ना, इतक्या मुश्किलीने आभास भेटायला तयार झालाय. त्यात आता परत मला रिस्क नाही घ्यायची कोणाला तरी बरोबर घेऊन जाऊन. प्लीज बाबा. आणि तसे मी पुण्यातल्या पुण्यातच आहे ना, आणि मोठी झाली मी आता. आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. प्लीज मला असं अडवू नका. ओ, आता काय तू सगळं ठरवलंच आहेस तर मग आम्हाला कशाला विचारतेस ना? आई, आज काही ते डिसिजन ना होऊनच जाऊ दे. नेमकं माझं लग्न कोणाशी होणार आहे आज ठरवून दे ना मला. म्हणजे तसे आता किती 49 दिवसच राहिलेत ना फक्त. डिसिजन ती म्हणाली होती डे. पॉलिसी, मी काय म्हणते, आपण तिला हा शेवटचा चान्स देऊन टाकूया ना. निलिमा, ठीक आहे, जाऊ दे, पण एका अटीवर. रात्री 8च्या आत घरात यायचं. बरं, तयारीला लागते मी. थँक्यू. तू सुद्धा तिला परत. कामिनी, कमेन. कामिनी, उद्या संध्याकाळी बालगंधर्वाला एक मस्त नाटक आहे. मला कधीपासून हे नाटक बघायचं होतं. सो इफ यू डोंट माइंड, उद्या ऑफिस सुटल्यानंतर आपण हे नाटक बघायला जायचं का? ओके, काही प्रॉब्लेम नाही. ग्रेट. म्हणजे आजचा प्लॅन कॅन्सल, राईट? का? असा काही नियम आहे का की आज आपण कुठे बाहेर गेलो तर उद्या जायचं नाही? सो आजचा प्लॅन कन्फर्म. ओके, म्हणजे आज जायचंय तर उद्या पण जावं. ऋषी, कसलं प्लॅनिंग चालू आहे डोक्यात? नाही, दोन्ही दिवस बाहेर जायचं ना, तर कामं कशी मॅनेज करायची ते बघतोय मी. ठीक आहे, मी एका क्लायंटकडे जाऊन येतो, पेमेंट विषयी काहीतरी बोलायचं. एक मिनिट, कोण क्लायंट? हॅलो ऋषी, मी तुला विचारते, कोण क्लायंट? भोगले ब्रदर्स. भोगले. भोगले ओ, ब्रदर्स. राईट. आलोच मी. ओके. मग जाऊया आपण. ओके. मॅडम, ते दिस इज द लिमिट गोप्या. तू सगळं चोरून ऐकत होतास ना आम्ही जे काही बोलत होतो ते? नाही मॅडम, मी माझं काम करत होतो. मग तुला कसं कळलं की मी तुला बोलावणार आहे ते? मी तुमका निरोप देऊ केले की भोगले साहेब आले, त्यांका आत पाठवू का? व्हॉट? मिस्टर भोगले आता ऑफिसमध्ये आले? हो. पण मग